आजी आल्या होत्या वयस्कर 60च्या वगैरे असतील. त्या नातवंडांना 2 नातींना घेऊन आल्या होत्या. त्यांचा प्रश्न असा होता की त्याचं उत्तर महाराज द्यायला तयार नव्हते. ते म्हणले ये अक्कलकोटला ये, तुझं उत्तर मी देईन. त्या दर गुरुवारी येतात, दर्शन करतात, सगळं करतात. आता एकदा ते उत्तर दिल्यावर माझ्या लक्षात नाही की ते उत्तर महाराजांनी त्यांना काय दिलं. आणि खूप दिवस झाले त्या येतात, त्या नातवंड येतात. आणि हे मला ते आत्ता कळलं या गुरुवारी वगैरे असं की अरे असं त्यांना महाराजांनी सांगितलं तो अक्कलकोटला ये. एक बाई होती, त्यांनी महाराजांना ओटी भरली, साडी दिली, आपल्या काय आईच्या रूपात आहेत स्वामी, तांदूळ दिले, हे दिले. आपण महाराजांच्या तिथेच ठेवून देतो. महाराजांनी म्हणले तर ती नेसवतो, नाही म्हणले तर तशीच ठेवतो. तर ती ठेवल्यानंतर बरेच दिवस महाराज म्हणले आता माझ्या ओळखीची म्हणजे माझ्यातली एक बाई येणार आहे, माझा भक्त येणार आहे, तिलाही साडी द्यायची. तुमचा एवढ्या हजारो लोकांमध्ये मी सगळेच भक्त आहेत ना, मग असा स्पेसिफिक कोण बघतंय की ज्या 1000 लोकांमध्ये तुम्ही मला शोधायला लावताय. म्हणजे मला पण भयंकर त्रासात टाकतात ते. कुठे शोधणार मी. आरती चालू असताना अचानक एका बाईला महाराज म्हणले थांबव तिला. तिला थांबवलं, बाजूला झाला, आरती संपली आणि म्हणले दे तिला ओटी. मी स्वामींच्या आज्ञेने ती उचलली आणि त्या बाईला देऊन टाकली. आणि ती म्हणली की स्वामींनी मला सांगितलं होतं अक्कलकोटला जायचं, माझ्याकडे पैसेच नाही अक्कलकोटला जायला, तर मी जाऊ शकले नाही. आणि तेव्हा मला कळलं की महाराजांनी तिला अक्कलकोटला बोलवलं होतं. ते परीक्षा बघत होते. ती तिथे नाही गेली, पण महाराजांच्या घरी मात्र ती सातत्याने आली आणि महाराजांनी तिला आशीर्वाद म्हणून